जर जीवनामध्ये आस्था असेल ना तर प्रश्न नसेल. ही आस्था आहे मामाची, वाढदिवसाच्या दिवशी काय सत्संग झाला पाहिजे, ही आस्था आहे. म्हणून प्रश्न नाहीये करू की नाही करू की नाही. ज्यावेळेस करू की नाही हे ना मग कुठेतरी आस्थेमध्ये कमतरता. आस्था असेल तर प्रश्न नाही, आणि आस्था नसेल तरी प्रश्न विचारण्याचा संबंध नाही. कारण जरी तुम्हाला उत्तर दिलं तर त्या उत्तरावर तुमची आस्था असेल याचा काय माहिती नाही. तरी आपल्या जीवनामध्ये कोणीतरी आपली काळजी घेणारा आहे, देखरेख करणारा आहे. हा एकदा का अनुभव आला, ह्या का एकदा गोष्टीवर आस्था बसली तर कुठल्या ज्योतिषाला गुरु हात दाखवायची वेळ त्या साधकाच्या जीवनात येत नाही. हे सगळं जे काही ना काहीतरी नवीन नवीन उकरत बसतात, मग एका ठिकाणी न राहिल्यामुळे जीवनात प्रगती नाही होत. लक्षात येईल, आयुष्यामध्ये गुरु आहे जो तुमच्या सगळ्या सुखादुखाला तुमच्या जिंदगीला तारायला बसलेला आहे. मग तुम्ही कुठेही जाऊन आपला हात दाखवणार नाही, गरजच नाहीये. आणि असं ते ज्योतिषी सांगणार, त्याला त्याचं ज्योतिष माहित नाही, ते तुमचं काय सांगणार आहे. त्याच्या मिनिटात त्याच्या जीवनात काय होणार आहे हे त्याला माहिती असतं का? ती गाडी येऊन त्याच्या अंगावर आदळणार, त्याला माहित असतं का रोडवर बसलेलं? ते म्हणते हे तर ज्योतिष सांगायचंच राहिलं. म्हणून आपण सगळे भाग्यशाली आहोत. जीवनामध्ये गुरु असणं हेच भाग्य. मध्ये एकदम प्रसन्नता वाटायची, एकदम घर असे खूप मस्त असे आनंदी वातावरण, एकदम प्रसन्न, असं खूप छान वाटायचं. त्याच घरामध्ये आज गेलं तर असं काही थांबायची इच्छा नाही होत. आणि काही घरांमध्ये आधी काहीच नव्हतं, पण आज एकदम कुठेतरी ते दिव्यत्व तिथं जाणवतं, आपलेपणा जाणवतं, प्रेम जाणवतं. हा जो बदल आहे तो त्या गुरुच्या त्या उपस्थितीतच बदल आहे की नाही. तुमचंच घर कधी काळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये एवढं खास नव्हतं वाटत, पण 1-1.5 वर्ष तुम्ही साधना केली, गुरुनं सांगितलेल्या ह्या वचनावर चालायला लागले, घरामध्ये बदल झालाय की नाही. किती लोकांना जाणवतं की आपल्या घरात चेंज आहे. अहो मग अजून काय पाहिजे तुमच्या जीवनात गुरु असलं तर? तुमच्या घरातल्या भिंतीला आणि खिडक्याला जर जिवंतपणा फक्त घरात फोटो लावल्याने येत असेल, त्या जिवंत शरीराचं काय होत असेल? म्हणून गुरु जीवनात आहे ना, ही आस्था ठेवा. बाकी काय किंतु परंतु मध्ये पडू नका. आणि एक तत्वी अभ्यास जे सांगितलं ना ते करा. जीवनामध्ये आपण एकदम तरुण जाऊ. आज लोकांना घाणेरडी काय सवय माहितीये का? ती शॉपिंग करतात, म्हणजे नाही का 10 दुकानात जाऊन 10 गोष्टी घ्यायच्या. तसं अध्यात्माचे पण दुकानं केले लोकांनी. आज ह्या गुरुचं ऐकणार, उद्या तिकडं ऐकणार, परवा तिकडं ऐकणार. मग 6व्या दिवशी त्याला वाटतं आता कुठं जाऊ त्यालाच कळत नाही. आहे सगळ्यांचं खरंच आहे, वाईट कोणाचंच नाही आहे. पण तुम्ही असं प्रत्येकाचंच ऐकत बसाल, आपल्या मनाला प्रत्येकाच्याच त्या विचारामध्ये धारणेमध्ये सोडत बसाल, तर तुमची एक वेगळीच काहीतरी धारणा बनेल. म्हणून गरज नाही आपलं एवढं दुनिया ज्यांच्या मागं पळायली, आपल्याला अजून नाही कुठं जायची गरज नाही. आणि साधना करते काय? आस्था निर्माण करते. बघा परंपरेने एकदम आता मामाचं तुम्ही घरी गेले समजा, तर बघा हॉलमध्ये एकदम असा गुरुदेवांचा फोटो बिटो एकदम बढिया, असं प्रसन्न एकदम. हे आस्थाच आहे की तिथं फोटो लावण्यावर काही प्रश्न नाहीये. काय काय लोकांना प्रश्न असते, फोटो लावू की नको लावू, म्हणजे कुठंतरी ते आस्थेमध्ये घोळ आहे. आस्था आहे ना, लागलाच पाहिजे फोटो, सत्संग झालाच पाहिजे. लोकाला काय वाटत वाटू दे. इथं लोकांचे विचार, लोकाला काय वाटेल भाई, आस्था पण आहे लोकाला, याचा अर्थ तो आस्थात मध्ये घोळ आहे काहीतरी सांगायचं. लक्षात येत आहे ना. आणि आपल्या परिसरामध्ये पण आपल्याला असे क्लिअर लोक दिसतात, जसं आमचे मनीष भाऊ आहे, त्यानंतर दीपक भाऊ आहे, किंवा अजून सेवा करणारे आपली ही जी बाकीची मंडळी. हे काय बघा, ह्या लोकांना पाहिल्यानंतर काय जाणवतं? एकदम क्लिअर आहेत, स्पष्ट आहेत. यांच्यामध्ये काय आस्थेची काही कमी नाहीये. म्हणून निडर होऊन कोणाच्या समोर उभा राहून ते बोलायला हायगाय नाही करत, सुदर्शन क्रिया करावं. आम्ही त्या आस्थेपर्यंत पोहोचलो नाही म्हणून तोंडातून शब्द